म्हणून सर्व कमिटीसाठी आमच्या गुणीजनासाठी एकदा टाळ्यांचा गजर करा. आणि गेल्या 7 दिवसापासून ही सगळे 2 वर्षापासून आपल्या अंबड शहरामध्ये पहिलं शिवपुराण झालं नीलकंठेश्वर मंदिरामध्ये. आणि अंबड शहरामध्ये शिवपुराण कथेचे पहिले यजमाने हरिभक्त परायण शुभम कुमार राठी, जयप्रकाश राठी. ते निमित्त मात्र ह्या कथेचे त्या ठिकाणी यजमान झाले आणि तुम्हा सगळ्या श्रोत्याला आत्मरूपी ब्रह्मरूपी भोजन त्यांनी करून दिलं, म्हणून त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आणि भगवान नीलकंठेश्वराच्या चरणी शिवपुराणाच्या चरणी एवढीच प्रार्थना करल की भगवंत करो त्यांच्या पितरांच्या उद्धारानिमित्त आणि पितरांच्या स्मरणानिमित्त त्यांनी हे शिवपुराणाचं आयोजन केलं. त्याच्यामध्ये त्यांचे पूर्वज वडील हरिभक्त परायण गुलाबचंदजी राठी, आई आहेत कौसल्याबाई राठी, लहान्या आई आहेत रंभाबाई राठी आणि बहीण आहे राजकवर राठी. पुत्र जो असतो त्याच्यावर मोठं उत्तरदायित्व आपल्या कुळाचं असतं. मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक माणसावर 3 प्रकारचे ऋण असतात. पहिलं ऋण असतं देवाचं, ज्याने हे शरीर आपल्याला दिलेलं आहे आणि त्याची कृपा जोपर्यंत आहे तोपर्यंत आपला श्वास चालत असतो. त्याने का त्याचा सत्ता काढून घेतली तर हे शरीर खाली पडत असते. तुम्ही बघा मंडपात बसलेले जितके लोक आहे तितके कोरोनात मेले का? किती लेट करंट आहे तुम्हाला? मेले का? नाही. ही कोणाची कृपा आहे? देवाची. म्हणून देवाचं पहिलं ऋण आहे. दुसरं आहे ऋषी मुनी लोकांचं ऋण, ज्यांनी झाडाचा पाला खाऊन फळ खाऊन नदीचं पाणी पिऊन तुमच्या आमच्या उद्धारासाठी ग्रंथ लिहून ठेवले. हे दुसरं ऋण आहे ऋषी ऋण. आणि तिसरं ऋण असतं आपलं पितरांचं पितृ ऋण. म्हणून व्यक्तीने ह्या 3ही ऋणातून उरीन होण्यासाठी आपलं जीवन त्यांच्या सेवेमध्ये त्यांच्या स्मरणामध्ये घातलं पाहिजे. जयप्रकाशजी शुभम कुमार राठी शेट्टी सुंदर असं गेल्या 2 वर्षापासून ते नियोजन करतात आणि हे सुंदर शिवपुराणाचं आयोजन ते करतात सगळ्या मित्र परिवाराच्या सहकार्याने, शिवभक्तांच्या सहकार्याने आणि तुमच्या सगळ्या श्रोते सज्जनांच्या सहकार्याने. गेले 2 वर्षापासून आपण ही सुंदर शिवकथा या ठिकाणी श्रवण करतो. म्हणून भगवान शंकराच्या चरणी एवढीच प्रार्थना असेल, जे काही ह्या कथेतून पुण्य संचय झाला असेल त्याच्यातून त्यांच्या सर्व पितरांना सद्गती प्राप्त होऊन भगवान शंकराचं सानिध्य प्राप्त होऊन. बोल शंकर भगवान की. काय म्हणते? घ्यायची इच्छा झाली 2 शब्द काय त्याला बोलायचं काय नाही. बरोबर. हार काढा ते हार काढा. त्याला म्हणायचं काहीतरी 2 शब्द बोलायचं का तुला? हा गाणं म्हणायचं त्याला. बोल शंकर भगवान की. त्या बाळाला एक गीत म्हणायचे, ते 2 मिनिटं गीत म्हणे. सगळेजण शांततेने उभा राहा. तुझं नाव सांग अगोदर. नाही माईक मध्ये सांग. तर तुम्ही खाली बसा. तुम्ही कशाला उठले? आपल्या नंतर भजन घ्यायचे. थांब माईक दे. तिकडून घे. महाराज माईक आहे. माईक घ्या. असं म्हणत अगोदर नाव सांग. नाव सांग पूर्ण तुझं. बोल. वायर नाही जोडा. थांब तुझं सगळं नाव सांग अगोदर. दोन्ही नेत्राने तो बालक अंध आहे, पण ज्याला हे डोळे नसतात त्याला अंतरचक्षु असतात. झालं बोल. शिवराज राम शर्मा
स्वराज रामेश्वर वाघमारे